नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये आटी विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार लढत होते आणि सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे ते म्हणजेच मान खटाव विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडं. खरं तर महाविकास आघाडीमध्ये अनेक जण इच्छुक होते आणि त्यापैकी प्रभाकर घारगे यांना अखेर महाविकास आघाडी म्हणजेच शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आणि निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली. सुरुवातीला महत्त्वाचं म्हणजे मान खटाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या समोर मोठं आव्हान उभं कोण करणार हा मोठा प्रश्न होता. आणि याच गोंधळात जवळजवळ महाविकास आघाडीचे 15 दिवस गेले आणि या 15 दिवसामध्ये कोण शहकट शहचं राजकारण शिजत गेलं आणि शेवटी प्रभाकर घारगे हे नाव निश्चित झालं. खरं तर प्रभाकर घारगे यांना देखील वाटत नव्हतं की आपल्याला ही उमेदवारी मिळेल. मात्र या सर्वांच्या एकमेकाच्या दुस्वासापोटी शेवटी शरद पवार यांनी प्रभाकर घारगे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र सध्याचं वातावरण जे आहे ते मान खटाव विधानसभा मतदारसंघात अत्यंत विचित्र अवस्थेमध्ये आलेलं आहे. एका बाजूला महायुतीचे अधिकृत उमेदवार जयकुमार गोरे हे एक दिलानं आणि सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि भाजपची मोठी ताकद घेऊन लढत आहेत. मात्र महाविकास आघाडीचे नेते मात्र तुझं माझं जमेना आणि तुझ्या वेचून करमेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या मलवडीच्या सभेत सर्वांना त्याचा प्रत्यय आला आणि महाविकास आघाडी बघता बघता एकमेकाची कशा पद्धतीनं पाय खेचण्याची पद्धत सुरू आहे याची चर्चा सध्या जिल्हाभर होते. आजचा महत्त्वाचा विषय आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चितीमध्ये काही चुका केलेत का, तर नक्की केलेल्या आहेत. खरं तर प्रभाकर देशमुख यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयारी केली होती विधानसभेची आणि याच परिस्थितीमध्ये अनिल देसाई असतील, रणजित देशमुख असतील, अभय जगताप असतील किंवा प्रभाकर घारगे असतील, या सर्वांनी जोरदार विधानसभेची तयारी केली होती. मात्र अशा परिस्थितीमध्ये प्रभाकर देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं वाटत होतं. मात्र 2 दिवस अगोदरच अनेक घडामोडी झाल्या आणि अंतर्गत विरोध आहे तो विकोपाला गेला. मात्र सध्याच्या परिस्थितीला प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीच्या वतीनं नसल्यामुळं कार्यकर्ते खूप नाराज आहेत आणि एकसंघपणा हा महाविकास आघाडीमध्ये आता दिसून येत नाही. म्हणजेच काय की गेल्या निवडणुकीमध्ये अगदी 3,000 फक्त मतांनी प्रभाकर देशमुख यांचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीमध्ये पक्ष संघटना अत्यंत चांगल्या पद्धतीनं बांधून त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा शरद पवार यांच्या सोबत साथ देण्याचं काम हे प्रभाकर देशमुख यांनी केलं आणि सर्व संघटना एकत्र करून बांधून ऐनवेळी त्यांना डावलल्यामुळं प्रभाकर देशमुख यांचे कार्यकर्ते सध्या मान खटाव विधानसभा मतदारसंघात प्रचंड नाराज असलेले दिसत आहेत. खरं तर आत्ता महाविकास आघाडीमध्ये प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी नसल्यामुळं मोठा फटका या ठिकाणी महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. खरं तर मान तालुक्यामध्ये 60 ते 62% मतदान हे मान तालुक्यातलं आहे आणि साधारण 40% मतदान हे खटाव तालुक्यातलं आहे. आणि खटाव तालुक्यामध्ये सुद्धा चे उमेदवार जर प्रभाकर घारगे आहेत आणि मान तालुक्यामध्ये प्रभाकर देशमुख यांचा मोठ्या प्रमाणाचा गट असल्यामुळं आणि उमेदवारी नाकारल्यामुळं मोठी नाराजी या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळते. म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघात अनेक गोष्टी अंतर्गत घडताना दिसत आहेत. खरं तर प्रभाकर देशमुख मोठ्या ताकदीनं काम करतायत महाविकास आघाडीचं. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते हे मानायला तयार नाहीत. मात्र शरद पवार म्हणजेच महाविकास आघाडीनं प्रभाकर देशमुख यांना डावलून मोठी चूक केली का, असा हा प्रश्न एकंदरीत मतदारसंघामध्ये विचारला जातोय. आणि दुसरा मुद्दा, जर प्रभाकर देशमुख यांना जर उमेदवारी दिली असती तर शेखर गोरे सुद्धा त्यांनी सुद्धा बरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता प्रभाकर देशमुख यांच्या सोबत राहण्याचा आणि हा फटका सुद्धा मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला बसू शकतो. शेखर गोरे यांच्यासारखा नेता गमवणं हे महाविकास आघाडीला सुद्धा मोठं धोकादायक आहे. एकंदरीतच काय तर महाविकास आघाडीनं मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना केलेली चूक यामुळं या चुकीच्यामुळं मोठा फटका या ठिकाणी महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे असं एकंदरीत सगळं बोललं जातं आहे. मात्र या सर्व गोष्टीमध्ये प्रभाकर घारगे कशी मात करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र मान खटाव विधानसभा मतदारसंघात प्रभाकर देशमुख फॅक्टर हा
महत्त्वाचा फॅक्टर या पुढं काम करेल एवढं मात्र नक्की. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.